आज मला महापौर होऊन 25 दिवस झाले आणि 25 दिवसातच तुम्ही या ठिकाणी माझा मान सन्मानाचा या ठिकाणी कार्यक्रम ठेवलात. प्रथम या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आणि समाजाचे जे काही आपल्या सोलापूर शहराचे जे काही प्रश्न आहेत या ठिकाणी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत. त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम हे पत्रकार असेल, अनेक आमचे लोकप्रतिनिधी असेल या ठिकाणी आम्ही करत असतो. आणि निश्चित माझ्यावर खूप मोठी शहराची जबाबदारी आहे. ती माझं प्रामाणिकपणे मी या ठिकाणी जे काय आपल्या शहरासाठी आपण करू शकतो ते मी प्रामाणिकपणे या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे अनेक प्रश्न असतील या ठिकाणी, उद्यानाचे विषय आहेत. आपल्या अनेक सोलापूर शहरामध्ये जे उद्यान आहेत, उद्याने ओस पडलेले आहेत, त्या उद्यानाचा विषय आहे. परत तसेच आपले जे स्मशानभूमी आहेत, स्मशानभूमी देखील या ठिकाणी जवळपास 50 स्मशानभूमी आहेत. या ठिकाणी त्या अगेन्स्ट आपल्याला फक्त स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 14 स्मशानभूमीचं या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आलं. पण त्यात बाकीचे जे काय अजून राहिलेले आहेत त्याच्या देखील आपल्याला या ठिकाणी काम करायचं एवढं सांगतो. आणि सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेले आहेत. पण त्याचं मेंटेनन्स न होता या ठिकाणी मेंटेनन्स कसं केलं पाहिजे झोनच्या माध्यमातून, जोपर्यंत झोन निर्मिती होत नाही. मी जेव्हा महापौर झालो मला एकच कारण का मी हातवाड भागातून मी या ठिकाणी निवडून आलो. गेले 4 टर्म झाले मी हातवाड भागाचं त्या ठिकाणी प्रतिनिधी करतो. समाजातले जे काही शेवटचे बारीक सारीक जे गोष्टी आहेत ते मला सर्व ज्ञात आहेत. आपला सोलापूर शहर, सुंदर सोलापूर शहर आपल्याला जर करायचं असेल तर झोन निर्मिती होणं हे गरजेचं होतं. म्हणून एकच झोन जवळपास एक प्रभाग 4 झोनमध्ये वाटला गेला होता. त्या ठिकाणी मी जास्त काही न बोलता कामावर भर कसं देता येईल म्हणून या ठिकाणी आम्ही झोनवर या ठिकाणी प्रेशराईज करून सोलापूर शहरातले पहिला झोन सक्षमीकरण या ठिकाणी केलं. हा डिवायडरमध्ये आज आपल्याला बघतो सोलापूर, सुंदर सोलापूर, स्वच्छ सोलापूर आपण म्हणतो, पण अनेक डिवायडरमध्ये या ठिकाणी झाडं आपण मध्यंतरी लावलेले होते तेही देखील या ठिकाणी नसल्यासारखे आहेत. तर कुणाला आपण संस्थेला या ठिकाणी काय टॅक्स बेनिफिट देऊन शास्ती फी असेल, शास्ती फीच्या माध्यमातून आपण शास्ती फी दरवर्षी 50% माफ करतो. तर शास्ती फी 100% माफ करू, पण तुम्ही हे झाडं जगवा म्हणून आपण त्या संस्थेला जर दिलं तर निश्चित आपलं सोलापूर सुंदर या ठिकाणी दिसेल असं मला वाटतं. अनेक प्रश्न आहेत, अनेक धुळीचा विषय आहे, अनेक प्रश्न या ठिकाणी आमच्या समोर आहेत. आणि पाण्याचा विषय आहे. पाण्याचं देखील आज आपल्याला माहिती आहे गेले 8-9 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी पाणी जवळपास 3 दिवसाआड 4 दिवसाआड काही भागामध्ये मिळतं. तर मी हातवाड भागातून निवडून आल्यास ना कारणाने मला पाण्याची जाण, लोकांना पाणी वेळेत आणि व्यवस्थित मिळालं पाहिजे हे अतिशय म्हणजे लोकांचं या ठिकाणी पाणी व्यवस्थित यायला पाहिजे अशी मागणी असती. म्हणून मी पाण्यावर या ठिकाणी काम चालू केलं. आणि निश्चित माझ्या हातून जेवढं होता येईल तेवढं मी आयुक्त साहेबांना देखील या ठिकाणी बोललं की आयुक्त साहेब की गेले आपले जे पूर्वी रिटायर झालेले जे अधिकारी आहेत, जवळपास 6-7 अधिकारी आहेत, त्यांना अतिशय चांगला अनुभव आपल्याला सोलापूर शहराचा आहे. आपल्याला ह्याच्या आधी आम्ही 2 दिवसाआड पाणी या ठिकाणी घेतलं होतं शहराला. त्यांना जर ते या ठिकाणी मानधनावर जर आपण नियुक्ती केली तर निश्चित ते पण या ठिकाणी वेळ द्यायला तयार आहेत. म्हटल्यानंतर आयुक्त साहेबांनी पण होकार या ठिकाणी दिला. निश्चित आता जे पाणी पुरवठ्याचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आम्ही त्यांची एक प्राथमिक बैठक घेतली. त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला साहेब एक आता समोर उन्हाळा आहे, आम्हाला निश्चित आपण तुम्ही जे म्हणता ते आपण सर्व तुमची जर मागणी असेल तर आपण प्रॅक्टिकली करून बघू, पण आम्हाला थोडंसं वेळ हवा आहे. कारण का आता उन्हाळा असल्या कारणाने लगेच जर आपण काय करायला गेलो तर लोकांचा अजून जरा रोष त्या ठिकाणी येईल असं ते म्हणत होते. पण निदान 3 दिवसाआड तर पाणी या ठिकाणी सोलापूर शहराला केलं पाहिजे. 3 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड अशी आमची मागणी होती. बरेच म्हणले, ते ऐकून घेतले. जागेवर आपण व्हिजिट करून सर्व जुन्या अधिकाऱ्यांना घेऊन जाऊन अजून तिथं काय करता येईल आपण त्या ठिकाणी करायचं ठरवलं. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक या ठिकाणी कामं झाले. स्टेडियमचं या ठिकाणी आपले कामं झाले. सोलापूर शहरात आता आपण म्हणतो ते कॉम्पॅक्ट मशीन, धूळ मशीन जी आपण घेतलेली त्या ठिकाणी आधी 70 किलोमीटर मशीन चालायची, त्याच्यानंतर कालांतराने 30 किलोमीटरच या ठिकाणी ते एका एजन्सीला देण्यात आलं. तर आपण जास्तीत जास्त त्या ठिकाणी रूट वाढवून आपल्या सोलापूर शहरातले जे डस्ट आहे, मेन रोडला जे डस्ट आहे ते कसं कमी करता येईल ह्याच्यावर आमचं भर राहणार आहे. आणि निश्चित अनेक सूचना मी पत्रकार बांधवांना पण मी विनंती करतो की तुमचे जे काय अजून अनेक सूचना जे असतील, कारण का तुम्ही समाजाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही समाजाचे जे विषय आहेत त्याला वाचा फोडण्याचं काम आपण करत असता. तर जे काय अजून काय प्रलंबित विषय असतील तुम्ही आम्हाला सांगावे, आम्हाला मदत करावी. आम्ही निश्चित एक प्रामाणिकपणे या ठिकाणी आमच्या तर परीने आम्ही करणारच आहोत. पत्रकारांचे जे विषय असे विषय असतात की ते
महत्त्वाचे विषय असतात एकदम जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे महापौरची, तर हे निश्चित आम्ही ह्या प्रॅक्टिकली जागेवर जाऊन प्रत्येक गोष्ट त्यात अकाउंट ऑफिस असेल, चीफ ऑडिट असेल, आपलं महापालिकेतले जेवढे काय अधिकारी असेल त्यांना सोबत घेऊन त्या जागेवर स्पॉट व्हिजिट करून सगळे विषय मार्गी लावायचे या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. एवढंच मी सांगतो. आणि पत्रकारांचं तुम्ही या ठिकाणी भैया विषय मांडलात ते एक सांगतो की अतिशय चांगले उपक्रम तुम्ही पत्रकार लोक या ठिकाणी राबवता. आणि मेडिक्लेमचा विषय असेल, गृहनिर्माणचा जर विषय आहे तो जर माझ्या कार्यकाळात झाला मला निश्चित या ठिकाणी खूप आनंद होणार आहे. आणि माझ्या हातून जे शासन दरबारी राजकारण न करता समाज त्याच्यामध्ये राजकारण कुठलंही न करता फक्त एक समाजकार्य म्हणून जे काय माझ्या हातून करता येईल मी निश्चित या ठिकाणी राज्यस्तरीयच्या लेवलला मी या ठिकाणी पाठपुरावा करून आपलं गृहनिर्माणचा जो विषय आहे त्या ठिकाणी मी सोडवण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार. प्रशासनाच्या माध्यमातून मध्यंतरी सुपर टॅक्सचा विषय घेतलेला होता. सुपर टॅक्स मंजूर केलं सोलापूर शहरासाठी असं म्हणतात, पण अजून त्याची इम्प्लिमेंटेशन झाली नाही. पण निश्चित सुपर टॅक्सच्या बाबतीतला विषय असेल किंवा मी जो भागातून प्रतिनिधित्व करतो हातदौड भागातला गुंटेवारीचा विषय आहे तो खूप मोठा विषय आहे. गुंटेवारीचा बिटूचा नाही, बिटूचा तर विषय झाला पास होऊन आता राज्य शासनाकडे गेला. आमदार साहेब, पालकमंत्री हे सर्व आपले देवेंद्रदादा वगैरे त्या ठिकाणी पाठपुरावा करून बावनकुळे साहेबांकडून ते करत आहेत. आता त्यांच्याकडनं कलेक्टर साहेबांकडे या ठिकाणी जर हे आलं तर निश्चित आपल्याला या ठिकाणी सोलापूर शहराचे जेवढे काही बिटूची जमीन आहेत ते A1 सत्ता प्रकार 1 होऊन सर्व नागरिकांच्या या ठिकाणी जमिनी त्यांच्या नावावर होऊन त्यांना भविष्यात त्या ठिकाणी कर्ज प्रकरण असेल हे सगळे विषय या ठिकाणी होणार आहेत. आणि हद्दवाढ भागातला गुंटेवारीचा विषय ते गेले मी 4 वर्षापूर्वीच आम्ही या ठिकाणी आयुक्त साहेबांना आम्ही जेव्हा नगरसेवक होतो तेव्हा आम्ही पत्र दिलं होतं की ह्याच्यावर साहेब काय ना काय व्हायला पाहिजे, कारण का माझे जेवढे काय वार्डातले प्रभागातले जमीन आहेत ते सगळे गुंटेवारी यायचे आहेत. तर ते गुंटेवारी जमिनी आपण लवकर निश्चित करून त्यांना प्लॉट निश्चित करून आपण त्यांचे प्लॉट सीमारेखांकन करून या ठिकाणी आपण त्यांना टॅक्सेशन करून द्यावं, जेणेकरून आपल्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला टॅक्स रूपी आपल्याला रेव्हेन्यूमध्ये भर पडणार आहे आणि आपल्या महापालिकेचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. आणि एकच प्लॉट 3-4 लोकांना या ठिकाणी वाटले जाणार नाही. आज आपण बघतो अनेक लोक आमच्या हातवाड भागातले 4 वाजता 4:30 वाजता महापालिकेमध्ये येतात की एकच प्लॉट 4-4 जणांना विकलेले असताना आमचं सारखं विनवणी करतात की दादा आमचं टॅक्सला नाव लावा. पण पूर्वी मालकांनी काय केलेलं असतं त्या ठिकाणी एक पत्र देऊन ह्यांचं टॅक्सला नाव लावू नका असं त्या ठिकाणी एक पत्र दिलेलं असतं. हे लोक खरेदी करतात आणि मालक या ठिकाणी पत्र दिलं तर ह्या लोकांची अडचण, गरिबांची या ठिकाणी अडचण होती. पण म्हणून ह्याच्यावर मार्ग निघणं लवकर मार्ग निघणं हे अपेक्षित आहे. या अनुषंगाने आम्ही लवकरात लवकर गुंटेवारीचा देखील या ठिकाणी आम्ही विषय मार्गी लावणार. प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी आर्द्रा मॉल फॅमिली वन स्टॉप शोरूम. मेन्स सेक्शन सुटिंग अँड शर्टिंग, इथनिक वेअर, ब्रँडेड वेअर, इकॉनॉमी वेअर अँड इनर वेअर. वुमेन्स सेक्शन सिल्क सारीज, एथनिक वेअर अँड रेडीमेड, किड्स अँड होम फर्निशिंग, किड्स रेडीमेड, न्यूबॉर्न ड्रेसेस, होम फर्निचर, हँडलूम. वुमन्स सेक्शन सारीज, मॅचिंग नाईटवेअर, होजेरी अँड लॉन्जरीज. सोलापुरातील एक नवीन डेस्टिनेशन. मॉलची वेळ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत. पत्ता सम्राट चौक डी मार्ट समोर, सोलापूर. संपर्क 92 70 41 30 01 किंवा 92 70 41 30 02.